हॅलो गाईज, नमस्कार. आपल्या इंजिनियर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता कालच्या लेवल मी ड्रॉ करून दिल्या होत्या व्हिडिओमध्ये. तर आपण फर्स्ट काय करतो, 4 आवरच्या टाईम फ्रेमला सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करतो. तर आपण इथे बघू शकता काल मी सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ केला होता त्या लेवलवर. तर बघू शकता आपण हा एक रेजिस्टन्स ड्रॉ केला होता आणि हा एक सपोर्ट ड्रॉ केला होता कालच्या व्हिडिओमध्ये. जो मी फ्रायडेची व्हिडिओ टाकलेली आणि मंडेच्या ॲनालिसिससाठी मी हे ड्रॉ केले होते ते तुम्ही बघू शकता कालच्या व्हिडिओमध्ये. तर हा रेजिस्टन्स ड्रॉ केला होता आणि हा सपोर्ट ड्रॉ केला होता. तर एक्झॅक्टली बघा, मार्केट गॅपअप उघडला आणि इथून बाईंग आली आणि आपल्या 22,600चा टार्गेट कंप्लीट केला आहे. तर तुम्ही बघू शकता मी 1 आवरवर शिफ्ट करतो आता. त्याचे बघा इथे गॅपअप उघडला आणि इथून स्ट्रॉंग बाईंग येऊन 22,600चा 650चं टार्गेट कंप्लीट केलेलं आहे. तर अशाच प्रकारे 15 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवर पण तुम्ही बघू शकता. हे बघा इथे गॅपअप उघडला, थोडी सेलिंग आली आणि नंतरला जी स्ट्रॉंग बाईंग आली तो आपला फर्स्ट दोन्ही टार्गेट आपले अचीव झालेले आहेत. तर 5 मिनिटच्या टाईम फ्रेमवर तुम्ही प्रॉपर बघू शकता, तुम्हाला नक्कीच कळेल की आपले लेवल कशा वर्क करतात. हे बघा, आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये जवळचा रेजिस्टन्स पण ड्रॉ केला होता, तो पण आहे तसाच होता. हे बघा, मार्केट गॅपअप उघडला, बाईंग आली, परत सेलिंग आली आणि नंतरला स्ट्रॉंग बाईंग आली आणि मार्केट 22,650ला जाईल. तर पहिला टार्गेट काय होता आपला 22,511चा आणि सेकंड टार्गेट होता 22,600चा. तो झालेला आहे आपला कंप्लीट. तर अशा प्रकारे आपण मार्किंग ड्रॉ करतो सपोर्ट आणि रेजिस्टन्स मल्टी टाईम फ्रेम अनालिसिसवर. तर अशा प्रकारे आपण लेवल ड्रॉ केलेले आहेत आणि आपले आजचे टार्गेट कंप्लीट झालेले आहेत. तर तुम्ही बँक निफ्टीमध्ये पण बघू शकता सेम. हे बघा, मार्केट गॅपअप उघडला, बाईंग आली, सेलिंग आली, परत बाईंग आली आणि हा आपण जवळचा रेजिस्टन्स ड्रॉ केला होता. तो आपला फर्स्ट टार्गेट होता 48,500चा, सेकंड टार्गेट होता 48,700. आपण दोनच टार्गेट डिस्कस केले होते, पण आज मार्केटमध्ये स्ट्रॉंग बाईंग आल्यामुळे ते सगळे टार्गेट अचीव झालेले आहेत. तर ज्यांनी ज्यांनी इथे एंट्री प्लॅन केले असेल ते सगळे प्रॉफिटेबलच असतील. अशा प्रकारे आपण लेवल मार्किंग करतो. तर आज बघू शकता तुम्ही, आणि हा आपला EMA आहे जो ॲज अ सपोर्ट अँड रेजिस्टन्सचं काम करतोय. तर आपल्याला आता उद्यासाठी लेवल मार्किंग करायचे. आपण फर्स्ट काय करणार, तर आपण फर्स्ट ड्रॉ करायच्या 4 आवर आणि मल्टिपल टाईम फ्रेमवर आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करून घेतो, कारण की आपल्याला ऑपरेटरची बाईंग आणि सेलिंग कुठे असते ते एक्झॅक्टली समजते. तर आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करून घेऊया आता. तर आज आता मी या लेवलला इथे ॲडजस्ट करून घेतो. आज बघा, मार्केटला याच्यावरती जाऊन दिलं नव्हतं आणि इथून मार्केटला खाली येऊ दिलं नव्हतं या लेवलपासून. तर तुम्ही बघू शकता इथे आपण लेवल ड्रॉ करून घेऊया आपल्या. अशा प्रकारे आपण लेवल ड्रॉ करतो. तर हीच लेवल मी इथे ॲडजस्ट करून घेतो जो आपला सपोर्टचं काम करणार आहे. तर आजच्या आपल्याला लेवल भेटतात, हा सपोर्ट, हा रेजिस्टन्स. आता ह्या प्रिव्हियस मार्केटचा रेजिस्टन्स आहे आणि हा वरचा जो स्ट्रॉंग जिथून सेलिंग आली होती. तर आता मी 1 आवरच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट करून घेतो. तर आता बघू शकता आपण इथे मी सपोर्ट ड्रॉ केलेला आहे. आता मी या लेवलला पण ॲडजस्ट करून घेतो इथे 1 आवरच्या टाईम फ्रेमला. तर तुम्हाला नक्कीच कळेल. आणि ही लेवलसुद्धा मी 1 आवरच्या टाईम फ्रेमला ॲडजस्ट करून घेतो. अशा प्रकारे आपल्याला लेवल्स भेटतात. तर आपण हे आता जवळचा रेजिस्टन्स उडवून टाकूया जो आपण काल ड्रॉ केला होता. तर आता मी याला 15 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट करतो. तर आता बघा इथे बाईंग आली, गॅपअप उघडला, सेलिंग आली, इथे स्ट्रॉंग बाईंग आली. तर मी काय करतो, इथे हा आपला झाला ॲज अ सपोर्ट.
आता बघा ह्या लेवलला जेव्हा ह्यानी काढला तेव्हा मार्केटमध्ये बाईंग आली. इथून ही लेवल निघाली जी 9.15ची होती, ती काढल्यानंतर स्ट्रॉंग बाईंग येऊन मार्केट वरती गेलं. तर 5 मिनिटच्या टाईम फ्रेमला येतो, तर तुम्ही बघू शकता इथे. हे बघा बाईंग ॲप उघडला, बाईंग आली, परत सेलिंग आली. सपोर्ट लेवलला आपला डॉजी फॉर्म झाला. आता मी इथे एंट्री घेतली असती, हा माझा स्टॉप लॉस असता ह्या कॅन्डलच्या खालचा किंवा ह्याच्या खाली. तर इथून स्ट्रॉंग बाईंग आली तर आपण ट्रेंडला पूर्ण होल्ड केला असतं. आता काही जण इथे प्रॉफिट घेऊन निघाले असतील, परत रिटेस्ट झाला, परत बाईंग, परत रिटेस्ट, परत बाईंग. मार्केट कधी एका फ्लोमध्ये वरती जात नाही सरळ लेवलमध्ये. तो काय करतो, बाईंग रिटेस्ट, बाय रिटेस्ट, बाय रिटेस्ट, बाय रिटेस्ट करून तो मार्केट वरती जातो. ॲज अ डॉज थेअरी. अशा प्रकारे मार्केटमध्ये बाईंग येते. तर आपल्याला उद्यासाठी लेवल भेटलेले आहेत. तर आपण काय करू शकतो इथे, आता इथे स्मॉल इकडे सेलिंग आली होती, तर आपण काय करतो, हे बघा आता बाईंग आली, परत सेलिंग आली, पण सेलिंगने काय केलं, हा रेजिस्टन्स लेवलची काढली इथे, मग इथून परत स्ट्रॉंग बाईंग आली. तर आपण काय करू शकतो, इथे जवळचा रेजिस्टन्स पण ड्रॉ करू शकतो किंवा ही लेवल एक ड्रॉ करू शकतो. हे बघा बाईंग, इथे बेस बनवला, परत बाईंग आली. तर आपण काय करू शकतो, एक जवळची लेवलसुद्धा ड्रॉ करून ठेवू शकतो. समजा ही एक लेवल आली आपल्याला. तर आता उद्या मार्केटमध्ये काय आपल्याला लेवल भेटले आले आहेत. आता मार्केट समजा उद्या इथून जर ब्रेकआउट दिला तर पहिला टार्गेट काय असेल आपला 22,700चा. आणि हा जर ब्रेकडाऊन इथे गॅप इथे फ्लॅट ओपन झाला किंवा गॅपडाऊन ओपन झाला तर पहिला टार्गेट असेल 22,500 आणि त्याच्या खाली असेल आपला 22,400. तिथे स्ट्रॉंग बाईंग आली होती. अशा प्रकारे आपण लेवल मार्किंग फाईंड करतो. आता बँक निफ्टी पण तुम्ही बघू शकता. तर बँक निफ्टीला पण 4 आवरच्या टाईम फ्रेमवर घेऊन आलो. आता इथे आपल्याला 2 लेवल सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे लेवल ड्रॉ करून घ्यायचे आहेत. बघा तर आता आपण बघू शकता हे प्रिव्हियस डेच्या मार्किंग होत्या, त्या आपण रिमूव्ह करून घेऊया. आता मी काय करतो, ही लेवलला आपण ह्या लेवलला मी इथे ॲडजस्ट करतो, कारण की इथून मार्केटला खाली येऊ दिलं नव्हतं आणि ह्या लेवलच्या मार्केटने वरती जाऊ दिलं नव्हतं. तर आपल्याला या 2 लेवल भेटल्या. ही लेवलला मी रिमूव्ह करतो, ज्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन नाही येणार. आता आपल्याला काय बघायचं आहे, आजचं मार्केट बघायचं आहे. आज स्ट्रॉंग बाईंग आले आणि मार्केट वरती गेलं. तर आपल्याला या 2 लेवल भेटल्या, सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या. तर मी काय करतो, याला 1 आवरच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट करतो. तुम्ही बघू शकता इथे. तर मी या लेवलला ॲडजस्ट करून घेतो 1 आवरच्या टाईम फ्रेमवर. तर तुम्ही बघू शकता इथून बघा स्ट्रॉंग बाईंग आली आणि इथे सेलिंगचा प्रेशर दिसलेला आहे बंद होताना. तर 15 मिनिटच्या टाईम फ्रेमवर मी आलो. हे बघा आता तुम्ही इथे बघू शकता, इथे गॅप उघडला, बाईंग, सेल, बाईंग. तर आपल्याला इथे लेवल भेटलेले आहेत 2. तर आपण 5 मिनिटच्या टाईम फ्रेमवर आलो. तर हा बघा आता आपल्याला प्रॉपर लेवल भेटलेले आहेत. तर आपण काय करू शकतो, या लेवलला आपण रेजिस्टन्स एज्युम करू शकतो. मग मी काय करतो, याला एक्सटेंड करून घेतो या लेवलला. हे बघा इथे तुम्ही बघू शकता, इथे बेस बनलेला आहे आणि इथूनच स्ट्रॉंग बाईंग आली होती. हे बघा बाईंग, सेलिंग, बाईंग. जेव्हा ह्याने इकडचा लेवल काढली तेव्हा इथे आपल्याला स्ट्रॉंग बाईंग बघायला भेटली. अशा प्रकारे आपण लेवल फाइंड आउट करतो. आता हा झाला आपला ऑल टाईम हाय 49,491चा हाय बँक निफ्टीचा. तर अशा प्रकारे आपल्याला लेवल भेटलेला आहे. तर आता आपण काय करणार, प्रिव्हियस डेचे आपल्याला लेवल फाइंड आउट करायचे. तर आपण काय करूया, तर आपण आपल्या लेवल ड्रॉ करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता. तर आपण काय करूया, ही एक लेवल ड्रॉ करून घेऊया इथे. इथून मार्केटला वरती नाही, पण आज बघा मार्केटमध्ये ती रेजिस्टन्सची लेवल पण तोडली आणि मार्केट वरती गेलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला लेवल भेटतात. तर आपण आता ही एक
ही एक लेवल ड्रॉ करून घेऊया, तिथे आपल्या सपोर्टचं काम करणार आहे. मी हे एक्सटेंड करून दाखवलेली आहे की तुम्हाला समजण्यासाठी. तर आता इथे बघा 1 आवरच्या टाईम फ्रेमला आपल्याला बघायला भेटेल. ते बघा बाईंग आली, हा रेजिस्टन्स तोडला, परत वरती एक रेजिस्टन्स होता तो पण तोडला आणि त्याच्यावरतून डायरेक्ट आपल्याला टार्गेट अचीव झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकतो. तसंच आपण फिन निफ्टीच्या लेवल पण बघू शकतो, त्या पण आपण ड्रॉ करून घेऊया 4 आवरच्या टाईम फ्रेमवर. तर हे बघा, तर ही आपण काल ड्रॉ केलेला जवळचा रेजिस्टन्स होता, त्याला मी रिमूव्ह करून घेतला. तर आता हे बघा, ही ॲडजस्ट करून घेतो मी लेवल इथे, कारण की ह्याच्या मार्केट खाली येऊन दिला नव्हता आणि ह्याच्या मार्केट वरती जाऊन दिलेलं नाही आहे. तर आता हीच लेवल मी इथे ड्रॉ करून घेतो, जे आपल्याला रेजिस्टन्सचं काम करणार आहे. कारण की जेव्हा रेजिस्टन्स तुटतो तेव्हा तो ॲज अ सपोर्टचं वर्क करतो आणि जेव्हा सपोर्ट तुटतो तेव्हा तो ॲज अ रेजिस्टन्सचं काम करतो. सपोर्ट ॲज अ रेजिस्टन्स अँड रेजिस्टन्स ॲज अ सपोर्ट, हे एवढं लक्षात ठेवा. आता ही लेवल पण मी इथे ॲडजस्ट करून घेतो, कारण की ह्याच्यावरती मार्केटला जाऊन दिलं नव्हतं. तर आपल्याला 2 लेवल भेटलेले आहेत आपल्या ह्या. तर इथे मी ही एक्सटेंड पण करून घेऊ शकतो, कारण की आपल्याला आपला रेजिस्टन्स तुटून ॲज अ सपोर्टचं काम केलेलं आहे आणि इथे पण आपला रेजिस्टन्स तुटून ॲज अ सपोर्टचं काम केलेलं आहे. तर आता मी याला 1 आवरच्या टाईम फ्रेमवर घेतो, ताकी तुम्हाला प्रॉपर समजेल की लेवल कशा फाइंड आउट करतो आपण. हे बघा, आता ही याच्या मार्केट खाली येऊन दिलं नव्हतं, याच्या मार्केटवरती जाऊन दिलं नव्हतं, तर आपण ह्या 1 आवरच्या टाईम फ्रेमला ॲडजस्ट करून घेऊया इथे. मग आपल्याला एक नवीन लेवल भेटेल, जे आपल्या याचं रेजिस्टन्सचं काम करणार आहे. तर हे बघा, सपोर्ट घेऊन मार्केटवरती स्ट्रॉंग बाईंग आली. परत हा जो रेजिस्टन्स होता तो आपला प्रिव्हियस मार्किंगचा, तो पण ब्रेकआउट देऊन त्यांनी वरती गेला आणि हा वरचा एक रेजिस्टन्स तो पण ब्रेकआउट देऊन वरती आला. आता आपला हा न्यू रेजिस्टन्स झाला जो आहे. तर आता मी याला 15 मिनिटच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट करून घेतो. हे बघा, आता तुम्हाला इथे प्रॉपर कळेल की लेवल कशा आल्या आपल्या. तर आपण उद्यासाठी काय करणार, जर इथे मार्केट फ्लॅट ओपन झाला किंवा गॅपडाऊन ओपन झाला तर मार्केट पहिला आपला जो खालच्या साईडला जो टार्गेट असणार तो 21,753, 21,649 आणि इथे 21,400, जिथे स्ट्रॉंग बाईंग आली होती. हीच मी 5 मिनिटच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट करतो, तर तुम्ही बघू शकता इथे प्रॉपर बाईंग आली, सेलिंग, बाईंग आणि आपले टार्गेट अचीव झालेले आहे. अशा प्रकारे आपण लेवल फाइंड आउट करून घेतो. काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. अशा प्रकारे आपल्याला प्रॉपर लेवल भेटतं आणि अशा प्रकारे आपण आपले टार्गेट अचीव करू शकतो. अशा प्रकारे या लेवल आपल्याला आलेल्या आहेत उद्यासाठी, की उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता सगळे लेवल्स प्रॉपर आपल्याला आलेले आहेत. अशा प्रकारे आपण लेवल फाइंड करतो. तर निफ्टीचं पण बघू शकता. आता आपल्याला उद्यासाठी जर इथे लेवल फाइंड आउट करतो, आपण 4 आवरच्या टाईम फ्रेमला येऊ. आता इथे बघू शकता काल मार्केटने काय केलं होतं, तर ह्या लेवलच्या वरती जाऊन दिलं नव्हतं. तर ही एक लेवल आपण ड्रॉ करून घेऊ शकतो प्रॉपर. मग तुम्हाला नक्की नीट एकदम कळेल की लेवल कशा वर्क करतात. ही एक लेवल भेटली. आता ही आपली ऑल टाईम हायचे रेजिस्टन्स आहे, ती एक मी एक्सटेंड करून घेतलं. तर इथे बघू शकता तुम्ही, मी 1 आवरच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट करतो. तर हे बघा, तर मार्केटमध्ये बाईंग आली, तर हा आपला आजचा आपण जवळचा रेजिस्टन्स ड्रॉ केला, तो पण ब्रेकआउट देऊन वरती गेला. आता हा आपला एक रेजिस्टन्स होता जो कालच्या कॅन्डलमध्ये होता, प्रिव्हियसवर बॅक टेस्ट केला तर तुम्हाला कळेल तो एक. तर मी तो एक्सटेंड करून घेतला, तर तो पण ब्रेक करून आपला निफ्टी 22,600 ब्रेकआउट देऊन 22,650चा ऑल टाईम हाय दिलेला आहे. आणि तिकडूनच बघा, तिकडूनच छोटीशी सेलिंग आलेली दिसण्यात येते क्लोजिंगच्या टायमाला.
तर उद्या जर ब्रेकआउट दिला तर आपला पहिला टार्गेट असेल 22,700चा. आणि जर इथून ब्रेकडाऊन आला तर इथून पहिला टार्गेट असेल आपला 22,630चा. त्याच्या खाली असेल 22,572 या 22,580चा. आणि तर तो पण जर ब्रेकडाऊन दिला तर आपला खालच्या साईडचा टार्गेट असेल 22,400चा, जिथे स्ट्रॉंग बाईंग आली होती. तर अशा प्रकारे आपण लेवल फाइंड आउट करतो. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता, विचारू शकता. ओके, धन्यवाद. फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.